महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। त्यामुळे मुख्य मार्गाला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं। मात्र महात्मा गांधी पुतळ्यापासून बेदरकारपणे मुख्य मार्गावर प्रवेश करत एका दुचाकी वाहनधारकानं पोलिसांची भंबेरी उडवली। पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न करत चोप दिला। इचलकरंजी महापालिका निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इचलकरंजीत आले होते। या पार्श्वभूमीवर सकाळपासून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। महात्मा गांधी पुतळा ते राजर्षी शाहू पुतळा मार्गावर दुतर्फा पोलीस असल्यानं या परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। मुख्य मार्गावर वाहनधारकांना बंदी घातली होती, तरीही एका दुचाकी स्वारानं पोलिसांचं सुरक्षा कवच भेदत मुख्य मार्गावर प्रवेश केला। त्याला रोखण्यासाठी पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केले, मात्र प्रत्येक पोलिसाला चकवा देत त्यानं सुमारे 500 मीटरवर असलेलं जनता चौक गाठलं। या दरम्यान ठिकठिकाणी पोलिसांनी त्याला प्रसाद देत रोखण्याचा प्रयत्न केला, तरीही तो पोलिसांच्या हाती लागला नाही। त्याची शहरात चर्चा रंगली आहे।